लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार, आज तारीख आहे 13 मार्च आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आले आहे सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून 100% जमा होण्यास सुरुवात होणार आहे. नमस्कार, आज तारीख आहे 13 मार्च आणि लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार, तारीख आलेली आहे. वेळ या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे की या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना काही पाठीमागच्या काही दिवसापासून थकीत हप्ते त्यांचे बाकी आहेत, जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल, डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल, तर हे सुद्धा सर्व पैसे आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. नमस्कार, आज वार आहे शुक्रवार आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात आले आहे सर्वात मोठी अपडेट. 3000 प्लस मार्च महिन्याचा बोनस सुद्धा आता वाटप केला जाणार आहे. ही ऑथेंटिक अपडेट देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. स्टेट बँक ऑफ इंडियाचं जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना म्हणजे एसबीआय बँकेचं अकाउंट जोडलं असेल तर तुमच्या बँक खात्यात सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. एसबीआय बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे. त्यानंतर पोस्ट बँकेमध्ये आणि त्यानंतर इतर सर्व बँकेमध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे हे वितरण सोहळा पार पडणार आहे. तसं तर सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हे गिफ्ट मिळणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची या ठिकाणी थोडीशी अपडेट आलेली आहे. ही अपडेट अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये. तर या ठिकाणी बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना. तर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे तुम्ही पाहू शकता. These reports being circulated are incorrect and not based on any official data. The eKYC process is going and will continue until 31st March. The department has not released any official figures or findings so far. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मीडिया ऑर्गनायझेशन्स टू व्हेरीफाय फॅक्ट्स विथ द डिपार्टमेंट बिफोर पब्लिशिंग सच रिपोर्ट्स. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत. दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीये. या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नम्र विनंती, असं आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजनेची अजूनपर्यंत अंतिम यादी जाहीर झालेली नाहीये. कारण की अंतिम यादी जाहीर कधी होणार आहे तर 31 मार्चच्या नंतरच होणार आहे. कारण की 31 मार्च पर्यंत तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी मुदत दिलेली आहे, संधी दिलेली आहे. त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या तरी कोणीही अपात्र झालेलं नाहीये. तुम्ही ई-केवायसी करून घ्या, तुम्ही पात्र होचाल. ठीक आहे, 31 मार्च नंतरच फायनल अंतिम यादी जाहीर केली जाईल. स्वतः ऑफिशियल शासनाच्या माध्यमातून ही यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतरच मग कोणाला पात्र ठरवायचं, कोणाला अपात्र ठरवायचं याच्यावरती निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना महत्वाचं आव्हान आहे, कोणत्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे का हे कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, लाडक्या बहिणींनो नक्की कमेंट करा. आता तुम्हाला वाटप होणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. मी असं का म्हणतोय, कारण की या ठिकाणी तुम्ही महत्वाचा मुद्दा, महत्वाचा पॉइंट तुम्ही पाहू शकता. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी वर्ष 2026 आणि 27 साठी या योजनेसाठी 26,500 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याचा अर्थ आहे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. तुमचे जे आधार कार्ड आहे त्याला जी बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला कायम पैसे मिळत राहणार आहे. डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही रक्कम दर महिना टू महिना तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सध्या तरी तुम्हाला 1500च मिळणार आहे, 2100 रुपये मिळणार नाहीत. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो, परंतु योग्य वेळीच दिले जाणार आहेत. हे महत्वाची अपडेट होती. आता बघा, पीएम किसान योजनेचा हप्ता 22वा हप्ता आज लवकरच जमा होणार आहे. आज सायंकाळी 5 वाजल्यापासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे. तारीख लक्षात ठेवा, 13 मार्च 2026. सर्व पात्र लाडक्या बहिणींना 100%
पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे. तर 22वा हप्ता हा वाटप होतोय. सर्व शेतकरी मित्रांचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये आज 100% 22वा हप्ता जमा होईल. तुम्हाला पैसे जमा झाले असतील तर कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. तुम्हाला किती पैसे मिळाले ते सुद्धा टाका. तर पीएम किसान योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ मिळवायचा असाल, तुम्ही या योजनेसाठी जर शेतकरी मित्र पात्र ठरत असाल तर तुम्हाला याच्यामधून काय लाभ मिळतो, तर बघा प्रत्येक वर्षी तुम्हाला 6,000 रुपये मिळतात. फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू झाली होती. लाभासाठी पात्र शेतकरी थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे तुमच्या खात्यात रक्कम जमा केली जाते आधार कार्डला लिंक असणाऱ्या बँक खात्यात. ठीक आहे. तर एकूण रक्कम 18,650 कोटींची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि लाभार्थ्यांची जी शेतकऱ्यांची संख्या आहे ती आहे म्हणजे 9.32 कोटी शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात आज पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे. तारीख लक्षात ठेवा 13 मार्च सायंकाळी 5 वाजता. ठीक आहे. तसेच बघा आता शेतकरी मित्रांसाठी अजून एक मोठी खुशखबर आलेली आहे. सर्व शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता महायुती सरकार करणार आहे सर्व शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्जमाफ. कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असतील, आता त्या संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेऊया. तर बघा 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी तसेच ज्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे असे शेतकरी पात्र असतील. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज साठी जे शेतकरी असतील अशा सर्व शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. ठीक आहे. तसेच बघा नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर बक्षीस दिलं जाणार आहे. ठीक आहे. नियमित ज्या शेतकरी कर्जफेड करतात म्हणजे त्यांचं कोणतेही थक नाहीये किंवा थकबाकी नाहीये अशा शेतकरी मित्रांना 50,000 रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे नियमित परतफेड करणाऱ्या. ठीक आहे. प्रोत्साहनपर हा भत्ता असणार आहे. ठीक आहे. तसेच बघा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्यांना सुद्धा कर्जमाफी केली जाणार आहे. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ही शेतकरी मित्रांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या सर्वांचं आता कर्ज माफ होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सरकारी बघा आता नवीन एक योजना येते सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा अशी योजना आता महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी ही या संदर्भात सुद्धा घोषणा केलेली आहे. तर याच्यामध्ये नक्की काय विषय आहे तो तुम्ही पाहू शकता. तर बघा MMR क्षेत्रातील सरकारी कार्यालयातील महिलांना मिळणार 30 मिनिटांची सवलत. महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केलेली आहे. तसेच महिला भगिनींचे हिताचे भाजपा महायुती सरकार. तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. सर्व महिलांचे आभार. आता बघा नवीन एक योजना आलेली आहे शेतकरी मित्रांसाठी अजून एक. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. तर बघा 4 कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज मिळणार. कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत दिली जाणार आहे. तसेच बघा फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटीचा निधी वितरित केला जाणार आहे. 2026-27 साठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आता बघा महिलांसाठी खुशखबर लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी महिन्याचे पैसे लवकरच सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. शासनाकडून आले आहेत आता मोठे आदेश. आता पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच सर्व पात्र लाडक्या बहिणींना 20वा हप्ता मिळणार आहे. एकही लाडकी बहीण एकही लाडकी ताई या लाभापासून वंचित राहणार नाहीये. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार असा प्रश्न सर्वच लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर आजचा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख सुद्धा सांगणार वेळ सुद्धा सांगणार की तुम्हाला नक्की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्येच आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात होत आहे. तारीख आलेली आहे. पैसे हे वेगवेगळ्या पद्धतीने वाटप केले जाणार आहेत. असं का म्हणतोय कारण की बघा पैसे काही निवडक महिला असतील ज्यांना 1,500 रुपये मिळतील, काही महिलांना 3,000 रुपये, काही महिलांना 4500 रुपये तर काही महिलांना थेट 6,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे. तर ज्या महिला ई-केवायसी नंतर अपात्र ठरतील अशा महिलांना 0 रुपये सुद्धा मिळणार आहेत. हे डिपेंड आहे की तुमचे किती थकीत हप्ते बाकी आहेत. ज्यांचे जास्त थकीत हप्ते बाकी असतील त्यांना जास्त पैसे मिळतील. ज्या माता बहिणींचे थकीत हप्ते कमी बाकी असतील ज्यांना रेग्युलर लाभ मिळतोय त्यांना रेग्युलर प्रमाणेच पैसे जमा होतील. परंतु ही योजना अजिबात बंद होणार नाही. सर्व पात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ कायमस्वरूपी मिळत राहणार आहे असं महायुती सरकारने सांगितलेलं आहे. आता बघा 3 हप्ते वाटप होत आहेत. तुम्हाला 3 हप्ते वाटप झालेले आहेत. तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळाले असतील लाडक्या बहिणींनो. ठीक आहे.
त्यानंतर तुम्हाला डिसेंबरचे पैसे मिळाले असतील आणि जानेवारीचे सुद्धा पैसे वाटप झाले असतील, तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली असेल. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मिळणार आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात फेब्रुवारीचा हप्ता वाटप होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे हप्ता वितरण आता सुरू झालेलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार, डेट आणि तुम्हाला एक्झॅक्ट टायमिंग सांगतो. तर लाडकी बहीण योजना जबरदस्त अपडेट देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप संदर्भात डेट जाहीर झालेला आहे. 16 ते 18 मार्च दरम्यान तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल.